हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आहे गुरुवार आणि मार्गशीर्षातला गुरुवार आहे. पूजा करायची आहे आज आणि त्यासाठी तयार होणार आहे आणि थोडंसं इमिटेशन ज्वेलरी आज सगळी इथे काढून बसलेली आहे, कारण काय ज्वेलरी घालूया हे खरं तर डिसाईड करायचंय. आणि एकदा हे सगळं बाहेर काढलं की असं होतं पटापट जरा बघून सुद्धा घेऊया की काय काय आहे. मध्यंतरी एक दोन मला कमेंट सुद्धा आल्या होत्या की अंकिता तुझं इमिटेशन ज्वेलरीचं कलेक्शन आम्हाला दाखवशील का. तर ह्यावरती ऑलरेडी मी आणि माझ्या सासूबाईंनी एक इन डिटेल व्लॉग केलेला आहे, सो त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन. पण गेल्या वर्षभरात ती जी इमिटेशन ज्वेलरी आम्ही दाखवली होती त्यात बरेच काही नवनवीन प्रकार सुद्धा ॲड झालेले आहेत मधल्या या काळामध्ये, आणि असे ते तुमच्याबरोबर शेअर मी अजून केलेले नाही आहेत. सो म्हटलं अनैसा आज मी बघते आहे, सो जे जे काही नवीन आहे यात हे तुमच्याबरोबर शेअर करूया. आधी पटकन आपण ह्या सगळ्यात जे नवीन आहे ते बघून घेऊया. आता हे जे सगळं तुम्ही बघताय हे सगळं नवीन आहे, सो एक एक करून आपण बघूया. सगळ्यात आधी मी कानातले प्रकार दाखवून घेते कारण ते भरपूर आहेत. यात कानातल्यांमधला पहिला प्रकार मी तुम्हाला आता दाखवते आणि हे मी आणि आई असं डेली यूजसाठीच घेऊन आलेलो आहोत. मग कधीतरी एखाद दुसऱ्या असं फंक्शनला सुद्धा आपण वेअर करू शकतो. सो इथे तुम्ही बघू शकता खूप छान डिझाईन आहेत, असे छोटे छोटे इथे ट्रायंगल्स आहेत आणि खाली त्याला एक असं लटकन आहे. सो हा एक प्रकार नवीन आहे. त्यानंतर हा दुसरा प्रकार तुम्ही बघू शकता. आम्ही थोडंसं मिक्स कलेक्शन घेतलेलं आहे, काही अशा डिझाईन्समध्ये घेतलंय, काही स्टोन्समध्ये घेतलंय, एक दोन महिन्यात ऑक्सिडाइज मध्ये घेतलेलं आहे. आता आपण दुसरं बघूया. रिंग प्रकार आपण ज्याला म्हणतो त्यात हे असं पानाच्या शेपचे कानातले आहेत आणि घातल्यानंतर अप्रतिम दिसतात. त्यानंतर अशा एका डिझाईनचे आम्ही घेतलेले आहे. हे जरा साडीवरती छान दिसतात कारण थोडंसं डार्क असं म्हणू शकतो आपण डिझाईन आहे आणि थोडे मोठे आहेत. सो डेली वेअरला घालण्यापेक्षा काही फंक्शन असेल आणि मेनली साडीवरती ते खूप छान दिसतात. तर हा एक प्रकार आहे. ऑक्सिडाइज मध्ये जसं मी म्हटलं की एक दोन नवीन प्रकार घेतले, तर त्यातला हा पहिला प्रकार आहे. बघू शकता मध्ये फक्त रेड खडा आहे आणि आपण जे टॉप्स घालतो त्या प्रकारामध्ये आहे. सो हा एक प्रकार आहे. एक आपण ट्राय करून बघूया. हे बाकीचे आम्ही मध्ये मध्ये एकदा ट्राय करून बघितले होते पण हा प्रकार ट्राय नाही केलाय. सो इथे तुम्ही बघू शकता मस्त दिसतं घातल्यानंतर. अजून एक असा फंक्शन वेअरसाठी हा एक प्रकार घेऊन आलेलो आहोत. फुल मोती आणि मध्ये तुम्ही बघू शकता मोराची डिझाईन आहे. ॲक्च्युली हे जे जे सगळे प्रकार मी आता तुम्हाला दाखवते हे सगळे वेगवेगळे घेतले गेलेले आहेत लोकर स्टोअरमधनं. पण साधारण आपल्याला एक कल्पना असते की आपल्याकडे कुठल्या प्रकारचं गळ्यातलं आहे किंवा आपल्याला काय वेअर करायचं आहे, मग त्याला अनुसरून कायम आपण असं काही ना काहीतरी घेत असतो. सो ही एक डिझाईन आम्हाला प्रचंड आवडलं होतं. हे एक कानातलं. आणि आता इथे स्टोन प्रकारात तुम्ही बघू शकता हे एक डिझाईन आहे. त्यानंतर ट्रायंगल शेपचं हे आहे आणि हे फुलांचं. अशी ही तीन स्टोन प्रकारातली आहे. आणि हे जे सगळं कलेक्शन आहे ह्या सगळ्याच अजून आमचं ओपनिंग व्हायचं आहे. सो आता ह्यातलं काही काय आम्ही बाहेर काढणार आहोत कारण आता जे आम्ही डेली वापरतोय ते बऱ्यापैकी आता त्याचा कलर जायला लागलेला आहे. सो असे आणि आपल्याकडे प्रकार असले की नंतर आपल्याला उपयोगाला येतात. हे झाले माझे सगळे इयरिंग्सचे प्रकार. आता आपण गळ्यातले प्रकार घेऊया. खूप छान छान आम्ही साडीवरती वेअर करायला एक आपण म्हणतो ना मोत्याचं कधी कधी लागतं, सो त्या प्रकारामध्ये सुद्धा छान छान मध्यंतरी गळ्यातली घेतली गेली होती. तर हे तुम्ही बघू शकता लॉंग गळ्यातला आहे मोती आणि त्याला खाली असं मोराचं डिझाईन असलेलं. जरा मोराची डिझाईन आमचं फेवरेट एक आहे. आणि त्याच्यावरती हे कानातले. हे आम्ही एक कानातलं घेतलं होतं पण जर आपण बघितलं तर हा जर सेट आपण वेअर केला आणि ह्याच्या ऐवजी हे कानातले घातले तरीही छान वाटेल. सो हे ह्याच्याबरोबर सुद्धा वेअर करू शकतो. आता मगाशी बघितलं ते लॉंग होतं, तसं हा जो एक पॅटर्न आहे हा जो आपण म्हणतो ना आपल्याला गळ्याशी एक चोकर टाईप प्रकार लागतो त्यातला हा एक प्रकार आहे. सो इथे तुम्ही बघू शकता पिंक ग्रीन कॉम्बिनेशन आणि अगेन मोती आहेत आणि त्याच्यावरती हे छोटे कानातले.
आणि सपोज हा चोकर आपण गळ्याशी घातला की मग मंगळसूत्र काय घालायचं, मग त्यासाठी हा एक मध्यंतरी मी प्रकार घेतला होता. त्याचं पेंडंट तुम्ही बघू शकता, त्याला मॅचिंगच आहे आणि लॉंग आहे, म्हणजे गळ्याशी आपण चोकर घालू शकतो आणि लॉंग असं मंगळसूत्र वेअर करू शकतो. सो हा एक असा सेट, सगळं वेगवेगळं घेतले पण छान सेट तयार झालाय. आणि त्याच्याबरोबर सुद्धा कानातले आले होते, त्याच्यामुळे ह्या सगळ्याला भरपूर कानातले एकमेकांना मॅचिंग झालेत आता. त्यानंतर काळ्या मण्यांचा जो पोत प्रकार मिळतो त्यात सुद्धा एक आम्ही नवीन घेतलं होतं. माझ्याकडे ऑलरेडी 2-3 प्रकार आहेत यात, तुम्ही आधीचा आमचा व्लॉग बघितला की तिथे तुम्हाला दिसेलच, पण हा एक नवीन घेतला होता. अगेन चोकर टाईपच. आता हे माहिती आहे आपल्या सगळ्यांना की अगदी असा छान इथे असा गळ्याशी येतो तो. सो हा एक प्रकार नवीन घेतलाय. त्यानंतर हे असं नाजूकसं एक गळ्यातलं आहे, फक्त ग्रीन कॉम्बिनेशन आहे त्याला. इथे तुम्ही बघू शकता एकदम नाजूक डिझाईन आहे आणि छोटे छोटे ग्रीन खडे आहेत आणि गोल्डन कॉम्बिनेशन. अगेन पण हे चोकर टाईप सुद्धा वेअर करू शकतो किंवा थोडंसं आपल्याला असं वाटलं की खाली हवंय तसंही ॲडजस्ट आपण करू शकतो. आणि त्याच्याबरोबर अगदीच असे छोटेसे कानातले आहेत, हे बघू शकता अगदीच छोटे आहेत. पण मग परत आहे की ह्याच्याबरोबर ह्यातले सुद्धा जर कुठले कानातले आपण घातले तर ते मॅचिंग होऊ शकतात, म्हणून असे बरेचसे वेगवेगळे सेट आम्ही घेतलेत. आणि हे असंच मी डेली यूजसाठी एक मंगळसूत्र घेतलेलं आहे. ब्लॅक खडा आणि स्टोन असं कॉम्बिनेशन आहे. हे जे मी आत्ता वेअर केलं आहे हे तुम्ही बघू शकता, त्याच वेळेला मी हे सुद्धा घेतलं होतं, पण आता हे मी वापरते आणि हे एक जरा असं ठेवलेलं आहे की कधी लागलं तर. हा एक प्रकार आहे. आता गळ्यातली घेतली आहेत, कानातली आहेत, मग बांगड्या सुद्धा पाहिजेत. तर ह्या सगळ्याला मॅचिंग असे आपण जे तोडे प्रकार म्हणतो ते सुद्धा हे आम्ही घेतलेले आहेत. त्याच्यात सुद्धा पिंक खडा आहे आणि मोती मस्त दिसतं. सो हा एक प्रकार आहे. आणि एक हा असा प्लेन की सपोज आपण ड्रेसवरती मॅचिंग कधीतरी बांगड्या घालतो, मग त्यात मध्ये एक ही बांगडी घातली किंवा हिरव्या बांगड्या घातल्या आणि ही बांगडी त्यात ॲड केली की सुद्धा छान वाटू शकतं. सो हा एक सेट घेतलाय. आणि मध्यंतरी एका व्लॉगमध्ये आईने मला नवीन नथ आणल्या होत्या सगळ्या, त्या मी शेअर केल्या होत्या. पण आता हे नवीन सगळं कलेक्शन दाखवतेच आहे, तर पुन्हा एकदा दाखवते. ही मोत्याची आहे. सो आता हे जे सगळे सेट तुम्ही आत्ता बघितले असतील त्याच्यावरती ही छान मॅच होईल. ही खडे प्रकारामध्ये आहे, वरती स्टोन आहे, इथे पिंक स्टोन आहे आणि खाली ग्रीन, रेड आणि एक मोती. त्यानंतर जी नोज पिन आपण म्हणतो त्यात एक छोटासा प्रकार आहे, मोती आणि त्यात रेड खडा असलेला. आणि ही कशी राऊंड शेपमध्ये होती तसा हा एक पानाच्या आकाराचा एक शेप आहे. सो या नोज पिन्स. तर हे सगळं माझ्या आधीच्या कलेक्शनमध्ये नवीन कलेक्शन आता ॲड झालेलं आहे. आता मी हे सगळं परत जसं मी ऑर्गनाईज करून ठेवते तसं करून ठेवणार आहे. आणि ह्यातलं जे मला पूजेसाठी हवं आहे ते मी बाहेर ठेवेन, बाकी सगळं छान लावून ठेवते. आणि मी आता पटकन पूजेच्या तयारीला लागणार आहे. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. सी यू अगेन. बाय.